नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज रेकी लेवल नमस्कार. 1च्या डे 5 मध्ये तुम्हा हो. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सगळ्यांनी कालची प्रॅक्टिस केली आहे का? अं, ऍक्टिव्हेशनची प्रॅक्टिस कोणी कोणी केली? हो. व्हेरी गुड. अजून कोणी केली कालची प्रॅक्टिस? हो, ते हो, तुम्ही जोपर्यंत ऍक्टिव्हेशनची प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत इथे एनर्जी ऍक्टिव्हेट होणार नाही. ओके, ते खूप महत्वाचं आहे. तर ती करायची आहे, रोज करायची आहे काही दिवस. ओके. मॅडम ऍक्च्युली काय म्हणायचं ना तेच लक्षात गेलं म्हणून ते राहिलं. नाही, मग मी रेकॉर्डिंग पाठवलं ना, रेकॉर्डिंग मध्ये बघून करा ना तुम्ही. हो चालेल. हा, तरी मी आज काय केलं, सकाळी लवकरात लवकर तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे, तर ते बघून करा म्हणजे तुमच्या लक्षात पण राहील. ओके. चला, आज आपल्याला काय बघायचं आहे आणि अ, चला आपण हेच घेऊया, डायरेक्ट विषयास सुरुवात करूया. आज आपण सेवन चक्र बघणार आहोत. मी तुम्हाला सेवन चक्राचं हे करते, स्क्रीन शेअर करते मी. मिसली का? स्क्रीन शेअर झालीये का? स्क्रीन शेअर झालीये का? हो मॅम, हो, हो झाली झाली. झाली. येस. हो हो. ओके, चला आज आपण आपली जी सेवन चक्र आहेत ती बघणार आहोत. तर आपल्या शरीरामध्ये ही सेवन चक्र राहतात. ही कधी एक्सरे मध्ये वगैरे दिसत नाही, ते कधी असं शरीराचा एखादी पार्ट आहे या स्वरूपाने दिसत नाही, पण ती असतात. ती आपल्याला फील होतात. जर आपण आपली रेग्युलर ध्यान साधना केली तर ती आपण फील करू शकतो. जर बघा एखादी लहान मुलं असतं तर त्याची सेवन चक्र ही ओपन असतात. तर तुम्हाला बघा, एखाद्या लहान मुलाला बघितल्याबरोबर आपल्याला पटकन त्याच्या जवळ असं जावं असं वाटतं. त्याचा औरा जो असतो ना, तो आपल्याला अट्रॅक्ट करतो आणि त्याला आपण आपल्या जवळ घेतलं, त्याच्याशी थोडा वेळ खेळलो, त्याच्याजवळ जरा बसलो का आपल्याला माइंड एकदम फ्रेश आणि शांत होतो. आपल्याला रिलॅक्स वाटतं तेवढा वेळ. होतं का असं? काय होतं असं? तर ते लहान मुलाची जी चक्र असतात ना, ती बॅलन्स असतात. आता आपण पहिले चक्र म्हणजे काय ते बघूया. आपण जेव्हा लहान मुलं असतात किंवा आपली जेव्हा चक्र जे असतात ना, ती कळीच्या स्वरूपात असतात. तर ती हळूहळू जेव्हा बॅलन्स व्हायला लागतं तर ती त्याचं असं फूल बनतं आणि ते क्लॉकवाईज फिरताना आपल्याला आपल्या शरीरात जाणवतं. आता ही सेवन चक्र कोणती आहेत आणि त्यांची प्रॉपर आपल्या शरीरातली जागा कोणती आहे आणि ते काय वर्क करतं आपल्या बरोबर, त्यांचे बीज मंत्र काय आहेत, त्यांचे कलर कोणते आहेत आणि हे ऍक्टिव्ह झाल्यावर काय होतं आणि जर हे इम्बॅलन्स असतील तर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, हे आज आपण बघणार आहोत. ओके. तर आता बघा, ही सेवन चक्र दिसत आहे. या ह्युमन बॉडीमध्ये ही सेवन चक्र दिसत आहेत. तर सर्वात आपण जे आहे हे आहे रूट चक्र. ओके. त्याच्यानंतर पुढचं येतं सॅक्रल चक्र, स्वाधिष्ठान चक्र. त्याच्या पुढे असतं, इथे आपली नाभी असते, नाभीच्या 3 बोट खाली स्वाधिष्ठान चक्र असतं आणि नाभीच्या 3 बोट वरती मणिपूर चक्र असतं. त्याच्यानंतर आपलं येतं हार्ट चक्र. इथे आपल्या गळ्याजवळ थ्रोट चक्र राहतं. आपण जिथे टिकली लावतो तिथे आपल्याला असतं थर्ड आय चक्र. आणि काल बघा, इथे मी तुम्हाला म्हणायची इथे हात ठेवू नका, तर इथे असतं आपलं क्राऊन चक्र. जो आपला टाळू आहे माहितीये ना, तर त्याला इथे आपल्याला असतं क्राऊन चक्र. तर हे झाली चक्र, आपली ह्या जागा असतात चक्राच्या. आता यांचे जर तुम्हाला बघायचे असतील तर कलर आणि यांचे मंत्र असतात, बीज मंत्र दिलेले आहे त्यांना. तर हे जे रूट चक्र आहे त्याचा बीज मंत्र आहे लम. नंतर जे स्वाधिष्ठान चक्र आहे आपल्या नाभीच्या 3 बोट खाली, तर त्याचा मंत्र आहे वम. त्याच्यानंतर आपल्या नाभीच्या 3 बोट वरती मणिपूर चक्र आहे, तर त्याचा बीज मंत्र आहे रम. त्याच्या पुढे येतं आपलं चक्र हार्ट चक्र, त्याचा मंत्र आहे यम. त्याच्या पुढचं चक्र आहे आपल्या गळ्याजवळचं, हे आहे थ्रोट चक्र, त्याचा बीज मंत्र आहे हम. आणि त्याच्या पुढे आहे आपल्या, हे बघा इथे टिकली लावतो ना आपण, इथे असतं आपलं थर्ड आय चक्र, तर त्याचा बीज मंत्र आहे ओम.
आणि आपलं जे क्राऊन चक्र आहे तर त्याचा बीज मंत्र आहे ऊ. ऊ फक्त एवढा. आणि यांचे हे कलर पण इथे दिसत आहे, जसा रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू. हा स्काय ब्ल्यू आहे, हा डार्क ब्ल्यू आहे आणि हा पर्पल कलर आहे. तर ह्या प्रत्येक चक्राला कलर दिलेले आहे. ज्या वेळेला आपण ध्यान साधना करतो, आपले 7 चक्र ओपन व्हायला लागतात ना, तर आपण डोळे बंद करून ज्या वेळेला ध्यान साधना करतो, तर हे जे जे चक्र ओपन झालेलं आहे त्याचे कलर्स तुम्हाला दिसायला लागतात. आता जर तुमचं समजा हार्ट चक्र ओपन झालं असेल, तर ज्या वेळेला तुम्ही ध्यान साधना करता आहे, मेडिटेशन करता आहे, तर त्यावेळेला तुम्हाला तुमच्या डोळ्याच्या आजूबाजूला ग्रीन कलर दिसेल. तर ह्या कलरवरून समजायचं आहे आपलं कोणतं चक्र आता बॅलन्स होत आहे, ओपन होत आहे. हे चक्र ज्या वेळेला बॅलन्स नसतात तेव्हा कळीच्या स्वरूपात राहतात, आणि ज्या वेळेला ते बॅलन्स होतात, ऍक्टिव्हेट होतात, तर त्यावेळेला त्यांचं असं फुलाचा आकार येतो आणि ते फूल जे आहे ते क्लॉकवाईज फिरत राहतं. आपल्याला ते जाणवतं काय हे चक्र माझं बॅलन्स झालेलं आहे. ओके. तर आता आपण बघणार आहोत प्रत्येक चक्र कुठे असतं. आता मी सांगितलेच तुम्हाला प्रत्येक चक्राची जागा आपण बघितलेली आहे. तर आता सगळ्यात पहिलं चक्र आपण खालून सुरुवात करतो, जे आहे मूलाधार चक्र. ओके. हे आपलं बॅलन्स आहे का काय आहे हे आता आपण सगळ्यांनी आपले चेक करत जायचे आहे. याची माहिती ऐकता ऐकता आपले कोणते चक्र बॅलन्स आहे आणि कोणत्या चक्रावर आपल्याला काम करायची गरज आहे, त्याला ओपन करण्यासाठी काय करायचं आहे ते आता आपण बघत जाणार आहोत. तर आता मूलाधार चक्र, रूट चक्र सगळ्यात खाली. तर हे कुठे असतं? हे आपल्या स्पाइन मध्ये असतं. पुरुषांच्या आणि पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या बघा इथे जेनेटिक ऑर्गन जवळ असतं हे रूट चक्र. तर याचा रंग कोणता आहे बघा, इथे दिसतो आहे लाल कलर. याचा मंत्र आहे लम. याचं तत्व काय आहे? पृथ्वी तत्व आहे. आणि याचं महत्व काय आहे? ह्या तत्वाचं महत्व काय आहे? आरोग्य आणि कल्याणासाठी मागच्या जन्माच्या आठवणी आणि कार्य संग्रहित करते. हे चक्र जर इम्बॅलन्स असेल तर याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? आपल्या रूट चक्राच्या खाली म्हणजे पायाकडील जे काही अवयव आहे, आपल्या कमरेपासून खालचे जेही पायाचे अवयव आहे शरीराचे, पाय, गुडघे, ते जर दुखत असतील तर समजायचं आपलं रूट चक्र इम्बॅलन्स आहे. आपल्या कमरेच्या खालचा जोही पायाचा भाग दुखतोय, कोणाची टाच दुखते, कोणाचे बोट दुखता, पोटऱ्या दुखता, गुडघे दुखता, तर त्यावेळेला आपलं हे चक्र इम्बॅलन्स आहे असं समजायचं. या चक्राला हिलिंग केल्याने तुमच्या हाडांचे जे काही दुखणं आहे ते पूर्णपणे निघून जाते. म्हणून हे चक्र आपल्याला हिलिंग करून बॅलन्स करायचं. आता आपण हिलिंग करायचं शिकलो ना, स्वतःला हिलिंग करायचं काल बघितलं का आपण? हा, केलं होतं ना आपण काल. स्वतःला आपल्या दुखणाऱ्या भागावर हात ठेवले होते ना आपण काल. मग त्याच पद्धतीने आपल्याला आता हे रूट चक्र तिथे स्वतःचं बॅलन्स करायचं आहे. हाडांचे प्रॉब्लेम, अशक्तपणा, चक्कर येणे, आरोग्य संबंधी व्याधी, सतत नैराश्य, हे जर इम्बॅलन्स असेल तर हे प्रॉब्लेम आपल्याला तिथे जाणवतात. रूट चक्र ऍक्टिव्ह असल्यास, आता हे जर चक्र ऍक्टिव्ह असेल तर काय होणार आहे? भौतिक शक्ती व सृजन शक्तीची वाढ होते. नेहमीच आपण ऍक्टिव्ह राहतो, प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहतो. एखादी व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असेल तर त्याच व्यक्तीचं रूट चक्र बॅलन्स आहे. त्यामुळे स्वस्थ आणि सुखी आनंदी जीवन एखादी व्यक्ती जगू शकते. हाडांचे जे काही प्रॉब्लेम आहे ते या रूट चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळे आपल्याला होत असतात. तर बघा, एखादी व्यक्ती खूप बघा मेहनत पण करते पण तिला खूप सक्सेस मिळते, खूप तिचं नाव होतं, तर त्यावेळेला त्या व्यक्तीचं रूट चक्र हे बॅलन्स आहे. म्हणून बघा आपल्याला कुठं काम करायचं आहे? रूट चक्रावर. आणि एक साधं सोपं उदाहरण सांगते. आपल्या घरामध्ये आपल्याला एक तुम्हाला आता ऑब्झर्व करायचं आहे का कोणाचं रूट चक्र बॅलन्स आहे का इम्बॅलन्स आहे. तर आता एखादी व्यक्ती बसली आहे आणि कोणी जर किचन मध्ये जात असेल तर लगेच सांगते येता येता पाणी घेऊन ये मला प्यायला. ते समोर रिमोट ठेवलं आहे ते दे. म्हणजे रिमोट समोर आहे पण तेवढं उठून तिथपर्यंत जायचं तेवढा पण आपल्याला आळस येतो किंवा कंटाळा येतो किंवा कोणी आपल्याला आणून देईल असं आपल्याला वाटत असतं. तर त्या व्यक्तीचं तिथे समजायचं का रूट चक्र हे इम्बॅलन्स झालेलं आहे. मग तुम्हाला त्या व्यक्तीला जर चांगलं करायचं असेल त्याच्या आरोग्यासाठी तर तुम्ही त्याच्या कोणत्या चक्राला हिलिंग करणार आहात? रूट चक्राला.
ओके, येतंय का लक्षात? हो. मग आता पुढचं चक्र घेऊया, स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या 3 बोट, हे बघा हे आहे नाभीच्या 3 बोट खाली, हे स्वाधिष्ठान चक्र असतं. स्वाधिष्ठान चक्र हे प्राथमिक चक्र आहे. स्वा म्हणजे स्वयं आणि स्थान म्हणजे ठिकाण. स्वयं ठिकाण. डायरेक्शन कुठे आहे? नाभीच्या 3 बोट खाली आहे. याचा रंग कोणता आहे? केशरी आहे. याचा मंत्र आहे वम. आणि याचं तत्व जे आहे ते आहे जलतत्व. महत्व काय आहे? स्त्री पुरुष आकर्षणाचे केंद्र आहे. याचे मनाचे निवास स्थान आहे हे. आणि हे जर चक्र आपला इम्बॅलन्स असेल तर आपल्याला कोणते प्रॉब्लेम होतात, काय काय आपल्याला त्याच्याशी संबंधित आता आपण बघूया. युरिन संबंधी आपल्याला आजार होतात. कफ, सर्दी, युरिनचे आजार, बेड वेटिंग समस्या. बघा एखादी लहान मुलं असतात ते बऱ्यापैकी मोठे होतात, 6-7 वर्षापर्यंत जातात, तरी पण बेड वेटिंग करत असतात. म्हणजे आपल्या बेडवर ते युरिन पास करत असतात. मोठे झाले तरी पण त्यावेळेला त्यांना ते समजायला हवं नाही का, पण मग ते तिथे करत असतात. तर मग त्यावेळेला त्यांचं आपण असं समजायचं की ह्या बाळाचं किंवा ह्या मुलाचं जे स्वाधिष्ठान चक्र आहे ते इम्बॅलन्स झालेलं आहे. काही मुली मोठं होतात तरी पण युरिन पास करतात, म्हणजे बेडवर ते युरिन पास करतात. त्यांचे स्वाधिष्ठान चक्र इम्बॅलन्स झाले, हे त्याचे प्रॉब्लेम होतात. गायनिकचे प्रॉब्लेम होतात, पुरुषांचे प्रॉब्लेम होतात. नंतर सेक्शुअल इश्यू तुम्हाला होतात, गर्भाशयाचे प्रॉब्लेम होतात. अशा प्रकारे तुम्हाला अपचनाचे प्रॉब्लेम होतात. आणि हे प्रॉब्लेम कशामुळे होतात? जर तुमचं स्वाधिष्ठान चक्र इम्बॅलन्स असेल तर. ओके. आणि जर हे चक्र तुमचं बॅलन्स आहे तर काय होणार आहे? हे चक्र जर तुमचं बॅलन्स आहे, स्वाधिष्ठान चक्र जर तुमचं बॅलन्स आहे, तर मानवी जीवनाचा विकास होतो. वैवाहिक सुख, गर्भधारणा व संतती सुख, ज्यांना मूल होण्यात प्रॉब्लेम होत आहे म्हणजे त्यांचे स्वाधिष्ठान चक्र इम्बॅलन्स आहे. आता एखाद्याला मूल हवं आहे पण त्याचं होत नसेल तर त्यावेळेला त्या व्यक्तीचं स्वाधिष्ठान चक्र हे इम्बॅलन्स झालेलं आहे. तर मग आपल्याला तिथे कुठे काम करायचं आहे? स्वाधिष्ठान चक्र बॅलन्स करायचं आहे. या चक्रावर हिलिंग केल्याने ते चक्र बॅलन्स होते आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके, इथपर्यंत आलं. आता याच्या पुढचं चक्र कोणतं आहे? मणिपूर चक्र. ते कुठे आहे? बघा इथे नाभीच्या 3 बोट वरती. आपण माप मोजायचं आहे तुम्हाला आयडिया येण्यासाठी. तिथे परफेक्ट तुमचं त्या चक्रावर तुमचा हात जातो. आपल्या नाभीच्या 3 बोट वरती मणिपूर चक्र आहे. ह्या चक्राविषयी तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, कारण हे जे चक्र आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. यानंतर आपण पाहूया सर्वात महत्वाचे चक्र, ते म्हणजे मणिपूर चक्र. याचं स्थान आहे नाभीच्या 3 बोट वरती. रंग आहे पिवळा. याचा मंत्र आहे रम. आणि याचं तत्व कोणतं आहे? अग्नितत्व आहे. महत्व काय आहे? भौतिक जीवनातील इच्छापूर्तीचे केंद्र आहे. मी म्हटलं ना महत्वाचं आहे का. जसं बघा आपल्या तुमच्या इच्छा ज्या आहेत का, तुम्हाला गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, एसी घ्यायची आहे, कार घ्यायची आहे, तर अशा ज्या ज्या वेगवेगळ्या इच्छा असतात त्या केवळ या मणिपूर चक्राच्या बॅलन्स झाल्यामुळे त्या आपल्या कंप्लीट होत असतात. बघा मग आपण आता कुठे काम करायला पाहिजे? मणिपूर चक्राला नेहमी आपण बॅलन्स ठेवायला पाहिजे. पण आता हे जर चक्र इम्बॅलन्स असेल तर काय होतं? शक्ती आणि बुद्धीचे प्रतीक आहे, चेतनेचे केंद्र आहे मणिपूर चक्र. आणि हे जर इम्बॅलन्स असेल तर मधुमेह होतो, नंतर स्वादुपिंडाचे विकार होतात त्या व्यक्तींना, यकृताचे विकार होतात, अल्सर, पित्ताशयाचे खडे होतात जर हे चक्र तुमचं इम्बॅलन्स असेल तर. आणि जर हे बॅलन्स असेल तर काय होते? इच्छापूर्तीचे केंद्र असल्याने घर घेणे, गाडी घेणे, बंगला, एसी, मुलांचे एज्युकेशन, सर्व स्वप्नपूर्तीची ताकद येथेच असते. आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्रोत आहे. स्वतःसाठी आदर, नंतर मान सन्मान प्राप्त होते. महत्वाचे स्वादुपिंड व प्रजनन प्रणाली संचालित करते, ऊर्जेचे नियंत्रण करते. याचे तत्व अग्नितत्व आहे. तुम्हाला जेवढी भूक आहे, याचं तत्व काय आहे? अग्नितत्व आहे. तुम्हाला जेवढी म्हणजे आपल्या पोटाचा भाग आला हा, तुम्हाला जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला थोडं पोटात जागा रिकामी ठेवून जेवण करायचं आहे. आणि जेवण झाल्यानंतर 45 मिनिटांनंतर पाणी प्यायचं आहे. तर का?
याचं तत्व काय आहे? अग्नितत्व आहे. ज्या वेळेला आपल्याला भूक लागते, आपल्या पोटामध्ये एक अग्नी तयार झालेला असतो आणि आपण जेवण करता करता जर त्याच्यावर पाणी पिलो किंवा जेवण झाल्यावर पाणी पिलं तर ते जो अग्नी आहे तो विझून जातो आणि आपल्याला अपचनाच्या समस्या होतात. आपलं जे पचन आहे जेवणाचं ते होत नाही. मग त्यावेळेला आपल्याला गॅसेस, अपचन, नंतर ढेकर येणे या प्रकारचे आपल्याला तिथे प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. म्हणून जेवण झाल्यावर 45 मिनिटानंतर पाणी प्यायचं राहतं. आलं लक्षात? याच्या पुढचं चक्र आहे अनाहत चक्र, हार्ट चक्र. याचा रंग आहे हिरवा. हे बघा, हे इथं आपल्या हार्ट जवळ आहे. याचा रंग आहे हिरवा. याचा मंत्र आहे यम. याचं तत्व आहे हवा. प्रेम, नंतर भाईचारा, आध्यात्मिक विकास, प्रेमाचे प्रतीक आहे. भक्ती साधना, ऋषी मुनींचे ना हे चक्र जागृत करायला विशेष भर दिलेला असतो. कोणतीही शक्ती, कोणत्याही शक्तीशिवाय निस्वार्थ प्रेम हे त्याचे विशेषतः आहे. थायमस ग्रंथी सोबत याचा संबंध येतो. याचा मंत्र आहे यम. हृदय आणि संपूर्ण ब्लड सिस्टीम, फेफडे, लिव्हर याच्यावर ते काम करतं. वायू तत्व, हवा म्हणजे काय आलं? वायू तत्व. तर जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं? प्रतिकूल शारीरिक पीडा, निराशा, कंजूसपणा, प्रेमाचा जीवनामध्ये अभाव, हृदयाविषयी रोग होतात, बीपी, डिप्रेशन, आत्महत्या करण्याचे विचार येतात. जर तुमच्याकडे जर एखादी व्यक्ती आली आणि तिने जर तुम्हाला म्हटलं मला आत्महत्या करण्याचा विचार येतो आहे, तर त्यावेळेला तुम्ही तिथे पटकन ठरवायचं आहे का याचा हार्ट चक्र इम्बॅलन्स झालेला आहे, तर त्याला आपल्याला हिलिंग करायची गरज आहे. ओके. एन्झायटी होते, तो खूप राग करतो, खूप चिडचिड करतो आहे, तर तिथे आपण हार्ट चक्राला हिलिंग करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचं चक्र आहे विशुद्धी चक्र, म्हणजे थ्रोट चक्र. याचा कलर आहे आकाशी. आकाशाचा जो कलर असतो तसा याचा कलर आहे ब्ल्यू कलर, आकाशी ब्ल्यू. नंतर याचा जो मंत्र आहे हा आहे हम. आणि त्याच्यानंतर याचा तत्व आहे आकाश. आकाश तत्व इम्बॅलन्स होने से वात, पित्त, त्रिदोष, कफाचा त्रास होतो. केसांच्या समस्या, गले और लंग्स को नियंत्रित करता है. याचे कार्य अभिव्यक्ती और बातचीत, म्हणजे आपल्याला अभिव्यक्ती करणं आणि बातचीत म्हणजे बोलणं, याचं हे कार्य आहे. जो सत्य आहे, खरे आहे, त्याच्या अभिव्यक्तीचे या चक्राचा विकास होतो. जो खरं बोलतो ना, तर त्याचं हे चक्र नेहमी विकसित राहतं, बॅलन्स राहतं. संबंधित अंग, थायरॉइड ग्लँड्स, लंग्स, गळा, हृदय, लिव्हर, केसांसंबंधी आजार, जे जे चांगले आहेत त्याविषयी आभार असे बोलायचे आहे. म्हणजे आपण बघा जेव्हा थँक्यू म्हणतो तर आपलं हे चक्र बॅलन्स होत राहतं त्यावेळेला. म्हणजे आपल्याला किती महत्वाचं आहे. म्हणजे नुसतं आपण कृतज्ञ राहून त्याच्याने आपल्याला जर इतके फायदे होतात नुसतं थँक्यू म्हटल्याने, आपलं एक चक्र ऑटोमॅटिक जर बॅलन्स होत असेल तर मग आपण बोलायला हवं का नाही? त्यातून या चक्राचा विकास होतो. शक्तीचा स्रोत, आधार और दुःख साधक या सज्जन व्यक्ती सदैव आभार, म्हणजे जेवढे तुम्ही लोकांना थँकफुलनेस असाल तेवढ्या भावनेने बोलाल तेवढं हे चक्र तुमचं ऍक्टिव्ह होणार आहे. नंतर ह्या चक्राच्या म्हणजे तुमच्या शब्दांचा, प्रेमाचा, मायेचा असला पाहिजे. आपले दुःख आपण कोणाजवळ व्यक्त केले नाही तर या थ्रोट संबंधी, म्हणजे आपण जर आपलं जे दुःख आहे ते जर कोणाजवळ व्यक्त नाही केलं तर आपलं थ्रोट चक्र हे इम्बॅलन्स होत असतं. म्हणजे आपल्या विश्वासाच्या व्यक्तीजवळ आपल्या मनातलं आपण बोलायला हवं. तुम्ही डोक्यावर मोठी बर्फाची लादी ठेवायची आहे आणि तोंडात मधाचा गोळा, या पद्धतीने तुम्हाला संवाद ठेवायचा आहे. जर हे चक्र तुमचं बॅलन्स ठेवायचं असेल तर तुम्हाला डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात मधाचा गोळा ठेवायचा आहे. तर हे चक्र तुमचं बॅलन्स राहणार आहे. तुम्ही जर त्या तोंडावाटे कोणालाही भांडाल, वाईट शब्द वापरणार तर ते चक्र आपलं बॅलन्स राहणार नाही. बघा, लोकही तेच असतील आणि नातेवाईकही तेच असतील. बघा, लोक पण तेच असतील, नातेवाईक पण तेच असतील, समाजही तोच असेल, पण फक्त आपण बदलल्यामुळे जीवनातील आनंद नक्की बदललेला राहील. कारण आजपर्यंत आपण आपल्या आनंदाचे रिमोट लोकांच्या हातात दिलेले आहे.
ओके. नंतर याच्या पुढचं चक्र आहे थर्ड आय चक्र. हे बघा, इथे आपण जिथे टिकली लावतो ना, इथे थर्ड आय चक्र असतं. त्याचा मंत्र आहे ओम. त्याचा रंग आहे निळा. मंत्र आहे ओम. तत्व आहे प्रकाश. या चक्राला शिवनेत्र बोलतात. आपण जिथे टिकली बिंदी लावतो ती जागा आज्ञा चक्राची आहे. या चक्राच्या विकसित झाल्याने भविष्यात होणाऱ्या सूक्ष्म घटनांचे संकेत कळतात. आध्यात्मिक विकासासाठी हे चक्र आहे. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी आध्यात्मिक विकास के लिए यह चक्र महत्वपूर्ण है. संबंधित अंग आहे सुषुम्ना नाडी और निचला दिमाग. इच्छाचे केंद्र आहे. आपल्या जिथे मनात इच्छा येते तर त्याचं हे केंद्र आहे. थ्रोट चक्र, आज्ञा चक्र आणि क्राउन चक्र हे 3 चक्र. थ्रोट चक्र हे आपलं थ्रोट चक्र, नंतर आज्ञा चक्र आणि हे क्राउन चक्र, हे जे 3 चक्र आहे हे आपल्या आध्यात्मिक विकासासाठी कामाला येतात आणि आपल्या अंतर्गत प्रेरणांचे केंद्र आहे. आणि खालचे जे 4 चक्र आहे, आता खालचे कोणते झाले आपले? हार्ट चक्र, त्याच्यानंतर मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि रूट चक्र. हे भौतिक जीवनाच्या बॅलन्सिंग साठी कामाला येतात. आणि हार्ट चक्र हे सगळे चक्र बॅलन्स करण्यासाठी आपलं हार्ट चक्र आहे. ओके. आपल्या थर्ड आय चक्राने तुम्ही टेलिपॅथी करू शकता. टेलिपॅथी ही आपण सेकंड लेवल मध्ये शिकत असतो. का आपल्या मनामध्ये जे एखाद्या व्यक्तीला समजा व्यसन आहे आणि ही वाईट गोष्ट आहे, तर ही आपण त्याच्या ब्रेनवर काम करतो. आपल्या थर्ड आय चक्राने त्याच्या ब्रेनशी कनेक्ट होतो आणि तिथे आपण अफर्मेशन देत असतो का हे व्यसन करणं तुझ्यासाठी चांगलं नाही आहे, तुझ्या फॅमिलीसाठी चांगलं नाही आहे, तुझा पैसा अतिरिक्त खर्च होतो आहे आणि तुझ्या हेल्थसाठी ते चांगलं नाहीये. तर त्याच्यासाठी आपण टेलिपॅथी करू शकतो. जसं आता आपण हे सेकंड लेवलमध्ये शिकणार आहोत की टेलिपॅथी ही कशासाठी करता, जे चांगलं आहे, आपण एखाद्या व्यक्तीच्या चांगल्यासाठी कोणता विचार करतो आहे. किंवा बघा, जसं एखादी कोर्टात केस चालू आहे आणि आपली बाजू जी आहे ती सत्याची आहे, तर त्यावेळेला तुम्हाला तिथे सत्य बाजू असल्यामुळे तुम्ही तिथे समोरच्या पार्टीला तुम्ही त्यांच्या ब्रेनवर टेलिपॅथी करून माझी बाजू सत्याची आहे अशी तिथे तुम्ही तुमचा पॉइंट तिथे मांडू शकता वकिलाला किंवा जजला किंवा कोणाशी तुमचा समोरची पार्टी कोण आहे त्यानुसार. पण याच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे का आपली बाजू ही सत्याची बाजू पाहिजे. ओके. पहिले 5 चक्र यांना तत्व आहे, पण जे 2 चक्र आहे त्यांना तत्व नाही आहे. थर्ड आय चक्र आणि आज्ञा चक्र, हे जे वरचे 2 चक्र आहे यांना तत्व नाही आहे. तर याचं कारण काय आहे? हे 2 चक्र आध्यात्मिक विकास आणि ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे ईश्वराशी कनेक्ट आहे, म्हणून या चक्रांना तत्व नाही आहेत. बाकीच्या तत्वांना तत्व होते का, जसं अग्नी, पाणी, जल असे जे त्यांचे तत्व होते, तसे या 2 चक्रांना तत्व नाही आहेत. आता सर्वात शेवटचं जे चक्र आहे ते क्राउन चक्र आहे आणि हे खूप खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही ते नीट समजून घ्या. यानंतर सर्वात महत्वाचे चक्र आहे ते क्राउन चक्र. हे आपल्या मुक्तीचे केंद्र आहे आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचे प्रवेशद्वार आहे. बघा, मी जेव्हाही मेडिटेशन घेते किंवा आपण नेहमी म्हणतो का ऊर्जा येते आहे येते आहे, तर आपल्या शरीरात कुठून येते? तर ह्या क्राउन चक्रातून आपल्या शरीरामध्ये येत असते. जिथे आपण टाळू भरतो, लहान बाळाचा इथे टाळू भरतो बघा, तर ह्या टाळू मधून आपल्याला ऊर्जा येत असते. म्हणून इथे कधीच हात ठेवायचा नाही. असे इथे आपण क्राउन चक्र म्हटलं का इकडे आपले हात गेले पाहिजे. दिसतंय का? ओके. आपले हात इथे जायला नको. आपले हात जर तिथे राहिले तर आपलं क्राउन चक्र आपण बंद करतो आहे. त्याला झाकून दिलं तर आपल्याला एनर्जी येणार आहे का? ब्रह्मांडीय एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे का? सांगा बरं. पोहोचेल का? तर नाही पोहोचणार. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे? या चक्राला ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरात येत असते. आपल्या डोक्याच्या मध्यावर त्याचं अस्तित्व आहे, म्हणून हिलिंग करताना हात टाळूवर घ्यायचे नाही, साईडला घ्यायचे आहे. आध्यात्मिक साधनेचं केंद्र आहे. ज्ञानाची प्राप्ती आपल्याला या केंद्राच्या समाधी अवस्थेपर्यंत नेत असते. शून्य अवस्थेची स्थिती आपली निर्माण होत असते.
शून्य अवस्था, आपली समाधी अवस्था असते, त्यापर्यंत हे चक्र आपल्याला नेत असतं. याचा जो रंग आहे तो आहे जांभळा, व्हायलेट. अंतर्ज्ञान व दिव्य ज्ञान या क्षेत्रांची अवस्था आहे. कोणतेच भाव नाही, विचार नाही. फिमेल ग्रंथी बरोबर याचा संबंध आहे. कार्यक्षेत्र आध्यात्मिक विकास आणि मुक्तीचे केंद्र. तर माथ्यावरील भागांना नियंत्रित करतो. एखाद्या व्यक्तीचा जर प्राण जातो तर त्याच्या शेवटच्या क्षणी तुम्ही अशा व्यक्तीला कधी बघितलं आहे का? एखाद्या व्यक्तीचा ज्या वेळेला प्राण जातो आहे, त्याचा जो शेवटचा श्वास चालू आहे, तर त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीला बघितलं आहे का? कोणी बघितलं आहे आपल्या ह्याच्यात? तर त्या व्यक्तीला झटका येतो. ओके. तर तो झटका काय येतो? ज्या वेळेला त्याचा प्राण निघतो, शेवटचा श्वास ती व्यक्ती घेत असते, तर त्या व्यक्तीला झटका येतो. तर तो काय येतो ते आता आपण बघू. तर त्या व्यक्तीला झटके येतात. अचानक ती व्यक्ती डचकते. कधी कधी झटका येतो किंवा ती व्यक्ती डचकते. जेव्हा त्या व्यक्तीचा शेवटचा श्वास घेण्याची वेळ येते, तेव्हा हे युनिवर्स त्याचं जे मुक्तीचं द्वार आहे ते ओपन करते. आणि त्यामुळे त्याच्या शरीराला झटके येतात. का आता इथून तुझा श्वास शरीरातला आपला कुठून निघतो? अगदी लास्ट जे स्टेज असते ना, शेवटचा श्वास घेतो, तर त्यावेळेला आपल्या ह्या टाळूमधून, क्राऊन चक्रामधून आपला श्वास वरती जात असतो, निघत असतो आपल्या शरीरातून आपला. ओके. तर सर्वसामान्य व्यक्ती कोणत्याच साधना, एखादी व्यक्ती आहे, सर्वसामान्य व्यक्ती आहे, तिने कोणतीच साधना केलेली नाहीये, कधीच तिने मेडिटेशन केलेलं नाहीये, तर साधना करणाऱ्याला ते सामान्य झटके असतात. म्हणजे जी व्यक्ती साधना करते, मेडिटेशन करते, तर त्याच्यासाठी हे जे झटके येतात ते नॉर्मल असतात. ओके. पण ज्याने कधीही साधना केलेली नाहीये, तर त्याला हे झटके खूप जोरात बसतात. तर त्याला जोरात बसता म्हणजे काय होतं, त्याचे ना कधी कधी डोळे असे उघडे राहून जातात किंवा मग तोंड असं उघडं राहून जातं. ओके. तर मग आपण त्यावेळेला काय म्हणतो, ह्या व्यक्तीचा जीव जो आहे तो तोंडातून गेला, त्याचा जीव डोळ्यांमधून गेला, असं आपण म्हणतो ना. तर शेवटच्या क्षणी याचा जीव कसा गेलेला आहे, तर डोळ्या वाटे गेला. कारण चेतन मनापासून अवचेतन मनापर्यंत जे व्हायब्रेशन होत असतात, जेव्हा ते झटके येतात, तेव्हा सर्वसामान्य व्यक्ती घाबरतो आणि मुक्तीचे द्वार बंद होते. मग त्या व्यक्तीचे डोळे उघडे राहतात, तोंड उघडे राहते आणि आपण बोलतो त्या व्यक्तीचा डोळ्यातून किंवा तोंडातून प्राण गेला. आपल्या जीवनाच्या मुक्तीचे केंद्र याला बोलले जाते. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे? 7 चक्र क्लिअर आहेत? येस मॅम. हा. येस मॅम. येस. तर आपल्याला आपण आता थोडक्यात 7 चक्राची माहिती बघितलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत त्याचं मेडिटेशन. चालेल? आज आपल्याला 7 चक्राचं मेडिटेशन घ्यायचं आहे. तर सर्वांनी रेडी व्हायचं आहे मेडिटेशनसाठी. इथपर्यंत हे जे 7 चक्र घेतले, याच्यात कोणाला काही शंका? 7 चक्राचे कलर, त्याचे मंत्र सगळं आलं का लक्षात? हळूहळू येईल एकदम. ज्यांना नवीन भाग आहे 7 चक्र म्हणजे काय, ज्यांच्यासाठी नवीन आहे, तर त्यांना थोडा वेळ लागेल ते समजायला. पण आपण आता जसं जसं प्रॅक्टिकल करून घेत जाऊ, त्याच्यात ते लक्षात येत जाते. आता जे मी मेडिटेशन घेणार आहे त्याच्यात पण तुम्हाला 7 चक्र समजणार आहे. तर आपण 7 चक्रामध्ये, प्रत्येक चक्रामध्ये कुठे कुठे काय आपल्याला दुखापत राहते आणि ते कसे क्लीन करतो, तेच सर्व आता ह्या 7 चक्राच्या मेडिटेशन मध्ये मी घेणार आहे. ओके. त्याच्याने अजून तुमची छान पद्धतीने रिव्हिजन होईल त्याच्यात. त्याच्यामुळे आता सर्वांनी पाणी पिऊन रेडी व्हायचं आहे. सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. एनर्जी पोचणार नाही तोपर्यंत, त्या लोकांचं पर्यंत एनर्जी पोहोचू शकणार नाही. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांच्यापर्यंत एनर्जी पोहोचणार आहे. हा एनर्जीचा क्लास आहे. तुम्ही आता रेकी साधक बनलेले आहात. रोज रोज मी तुम्हाला ते सांगायला आता नको पाहिजे. आणि ज्या वेळेला आपले व्हिडिओ बंद राहतात ना, तर त्यावेळेला आपलं मल्टीटास्किंग चालू असतं. काही एका सोबत 2-2 कामं कुठं तरी तर आपण करतच राहतो. त्याच्यामुळे काय होतं, मग आपल्याला ते आपण जे शिकतो ते लक्षात येत नाही. मग आपल्याला प्रश्न पडतात, का रे इथे काय सांगितलेलं होतं. होतं का नाही असं?
आणि आपण 100% ते मल्टीटास्किंग करण्यासाठीच तो व्हिडिओ बंद करतो. आपल्याला जर शिकायचं असेल, आपल्याला जर ऐकायचं असेल, तर आपण सरळ व्हिडिओ ऑन करून बसू ना त्याच्यासमोर. तर तुम्हाला एनर्जी प्रॉपर मिळण्यासाठी मला ते व्हिडिओ ऑन पाहिजे असतात, नाही तर एनर्जी नाही पोचणार. हा एनर्जीचा क्लास आहे, दुसरं काही नाही. चला आता सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी काढून घ्यायचा आहे. आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. पायाखाली आसन घ्यायचं आहे. पायाखाली आसन घ्यायचं आहे. सर्वांनी थोडं पाणी पिऊन घ्यायचं आहे आधी. सर्वांनी डोळे हलके बंद करायचे आहेत. रेडी आहेत का सगळे? हो. व्हेरी गुड. सर्वांनी डोळे हलके बंद करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि आवरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर निघत आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर निघत आहे. हळुवार दिव्य रेखी शक्तीला हात जोडून आवाहन करायचे आहे. हळुवार दोन्ही हात जोडून दिव्य रेखी शक्तीला आवाहन करायचे आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. माता, पिता व समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे. दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्र म्हणजे आपल्या टाळूची जागा. क्राऊन चक्र आणि त्याच्या रिलेटेड सर्व ऑर्गन, यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, ती सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह होत आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह होत आहे. सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी निघून जात आहे. अगदी शरीराच्या खालच्या बाजूनी थर्ड आय चक्र, दोन्ही भुवयांमध्ये, इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती कायमस्वरूपी डीपर 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 खालच्या भागामध्ये पाठवली जात आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा क्राऊन चक्रामधून थर्ड आय चक्रातून प्रवाहित होत आहे आणि संपूर्ण चेहरा, दोन्ही डोळे, दोन्ही कान, दोन्ही गाल, ओठ, दोन्ही दंतपंक्ती, जिव्हा, होठ, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी डीपर 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 खाली 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 जात आहे. संपूर्ण थ्रोट चक्र, श्वसन नलिका, अन्न नलिका, थायरॉइड ग्रँड, यात कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, आजाराच्या स्वरूपात असेल किंवा अव्यक्त भावनांच्या स्वरूपात असेल,
कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती संपूर्णतः डीपर 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 खाली खाली अजून खाली जात आहे. हृदय चक्र हृदय चक्र हृदय लंग्स छातीच्या बरगड्या दोन्ही हात अगदी खांद्यापासून ते अगदी हाताच्या बोटांपर्यंत दोन्ही हात यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल काही आजार असतील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी डीपर 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 खाली जात आहे. त्यानंतर नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र मणिपूर चक्र कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर सर्व प्रकारची निगेटिव्हिटी लहान आतडे मोठे आतडे स्टमक लिव्हर यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर सर्व प्रकारची निगेटिव्हिटी रिमूव्ह होत आहे. स्वादिष्ठान चक्र नाभीच्या 3 बोट खाली जेनेटिक ऑर्गन यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल काही आजार असतील तर सर्व प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातून आणि चक्रातून निघून डीपर डीपर अजून खाली जात आहे. रूट चक्र जीवनाच्या स्थिरतेचे स्थान आहे. संपूर्ण स्थिरता संपूर्ण स्पाईन दोन्ही पायांची नख अगदी आता डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत स्वतःला बघायचे आहे. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत स्वतःला बघायचे आहे. आणि जिथेही कुठे आजाराची लक्षणं असतील कुठले दुखणं असेल वेदना असतील सर्व प्रकारचं दुःख सर्व प्रकारच्या वेदना सर्व प्रकारची निगेटिव्हिटी काढून ही सर्व प्रकारची एनर्जी तुमच्या शरीरातून कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. आणि शरीरातून पूर्णपणे बाहेर निघालेली आहे. शरीरातून पूर्णपणे बाहेर निघालेली आहे. पूर्णपणे बाहेर निघालेली आहे. पूर्णपणे बाहेर निघालेली आहे. डीपर 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 आणि पृथ्वीच्या भूगर्भामध्ये खूप खोल गेलेली आहे. सर्व आवरातली नकारात्मकता शरीरातली नकारात्मकता चक्रांमधील नकारात्मकता पूर्णपणे निघून पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पोहोचली आहे. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पोहोचली आहे. आणि तिथे खूप मोठा दगड बघायचा आहे. तिथे खूप मोठा दगड बघायचा आहे. बघा खूप मोठा दगड पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आहे. आणि त्या भूगर्भामध्ये असलेल्या दगडाला पूर्ण निगेटिव्हिटी कायमस्वरूपी गुंडाळलेली आहे. कायमस्वरूपी गुंडाळलेली आहे. कायमस्वरूपी गुंडाळलेली आहे. एकच वार आणि तुमचं निगेटिव्हिटी सोबत कायमस्वरूपी नातं तुटलं आहे. एकच वार आणि तुमचं त्या निगेटिव्हिटी सोबत कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. आणि ब्रह्मांडीय दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा परत एका पवित्र आणि स्वच्छ ऊर्जेने तुमच्या सोबत तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. संपूर्ण रूट चक्र माकड हाडाचे शेवटचे टोक जिथे पोहोचलेलं आहे. आणि एक लाल रंगाचं सुंदर फूल
प्रकाशमय असं फूल तिथे उमललेलं आहे. आणि तुमचं संपूर्ण रूट चक्र आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्व ऑर्गन्सला संपूर्ण आरोग्य प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. हळूहळू आता ही ऊर्जा तुमच्या स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. ओटीपोट, ओटीपोटातील सर्व ऑर्गन्स आणि रिलेटेड सर्व ऑर्गन मध्ये सकारात्मकतेने परिपूर्णतेने आलेली आहे आणि संपूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे. संपूर्ण सकारात्मकता आलेली आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे. मणिपूर चक्र, लहान आतडे, मोठे आतडे, जठर, लिव्हर, किडनी, आपला कमरेचा भाग, सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी दिव्य ऊर्जा फ्लो होत आहे, प्रवाहित होत आहे. एक दिव्य पिवळ्या रंगाचा प्रकाश अवतरित होतो आहे. दिव्य प्रकाश तेथे अवतरित होतो आहे. दिव्य पॉझिटिव्हिटी, दिव्य सकारात्मकता तेथे आहे. प्रत्येक शरीराचा सेल, प्रत्येक ऑर्गन नवचैतन्य आणि नवीन ऊर्जेने, आरोग्यमय ऊर्जेने परिपूर्ण होत आहे. प्रत्येक शरीराचा सेल, प्रत्येक ऑर्गन नवचैतन्य आणि आरोग्यमय ऊर्जेने परिपूर्ण होत आहे. परिपूर्ण होत आहे. नवचैतन्य आणि आरोग्याने परिपूर्ण होत आहे. हृदय चक्र, लंग्स आणि हार्ट आरोग्यमय ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे. संपूर्ण लंग्स आणि हार्ट आरोग्यमय ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे. परिपूर्ण होत आहे. आणि हृदयामध्ये नवीन करुणा आणि प्रेमाची, दयेची निर्मिती होत आहे. आणि हृदयामध्ये नवीन करुणा आणि प्रेमाची, दयेची निर्मिती होत आहे. आपल्या हृदयामध्ये करुणा, दया आणि प्रेमाची निर्मिती होत आहे. संपूर्ण हृदयात करुणा, दया आणि प्रेमाची निर्मिती होत आहे. थ्रोट चक्र, थ्रोट चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे आणि आपल्याला दिव्य संवाद कौशल्य, एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्याला या थ्रोट चक्रात प्रवाहित होतो आहे. आणि आता ही ऊर्जा थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. दिव्य दिव्य ही पावर आणि दिव्य अति नील रंगाने प्रकाशमान होताना बघायचे आहे. संपूर्ण क्राउन चक्र हे जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने परिपूर्ण होताना बघायचे आहे. प्रत्येक चक्र हे आता प्रकाशमय आणि ऊर्जेमध्ये परावर्तित झालेले आहे. आणि त्याच्याशी निगडीत, त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गनला नवचैतन्य आणि नव्या ऊर्जेची प्राप्ती होताना बघायचं आहे. आता ह्या सर्व चक्रांना, सर्व ऊर्जांना नवचैतन्य आणि नवी ऊर्जेची प्राप्ती होताना बघायचं आहे. आता या सर्व शक्तींचा संचार तुमच्या क्राउन चक्रातून एखाद्या फाउंटन सारखा बाहेर येऊन तुम्हाला संपूर्ण औरा व्याप्त केलेला आहे. तुमचा संपूर्ण औरा व्याप्त झालेला आहे. तुमचा संपूर्ण औरा व्याप्त झालेला आहे. तुमचा संपूर्ण औरा व्याप्त झालेला आहे. दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे.
दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. आणि आता आपण दिव्य आरोग्य शक्तींनी परिपूर्ण झालेलो आहोत. आणि आता आपण दिव्य आरोग्य शक्तींनी परिपूर्ण झालेलो आहोत. चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आणायची आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आणायची आहे. अगदी छोटं बाळ झोपेत हसतं ना, अगदी तशा स्माईलने, तशी दिव्य स्माईल चेहऱ्यावर आणायची आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. शरीराचे प्रत्येक रोम आणि रोम, शरीराचा प्रत्येक कण आणि कण आज आनंदाने आणि आनंदाच्या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होत आलेला आहे. शरीराचा प्रत्येक कण आणि कण आज आनंदाने आणि आनंदाच्या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होत आलेला आहे. शरीराचा प्रत्येक कण आणि कण दिव्य आनंदाने परिपूर्ण झालेला आहे, परिपूर्ण झालेला आहे, परिपूर्ण झालेला आहे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. I am the happiest person in the world. I am the happiest person in the world. याच दिव्य याच दिव्य स्माईल आणि आनंदासोबत स्वतःला परिपूर्ण करायचे आहे. या दिव्य स्माईल आणि आनंदासोबत स्वतःला परिपूर्ण करायचे आहे. आणि अगदी हळूवार दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे. ओके, कसं वाटतंय? छान वाटते मॅडम. हो ना. छान छान वाटते. रेड कलर दिसला मला आणि जांभळा, अरे वा, दोन खूप कलर. छान. दोन कलर दिसले. अरे वा, खूप सुंदर. हम्म. बाकीच्यांना? हॅलो हा, बोला. मॅडम, सुरुवातीला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस एक गोल्डन कलरचा बॉल दिसत होता चेहऱ्यात डोळा बंद केल्यानंतर. गोल्डन आणि कलर हा ज्या खूप हायेस्ट कलर आहे. हा? आपल्या 7 चक्रांमधला गोल्डन कलर हा खूप हायेस्ट कलर आहे. गोल्डन कलरचा बॉल दिसत होता मॅडम. हो हो, तेच सांगते, तो खूप हायेस्ट कलर आहे. खूप छान झालं म्हणजे तुमचं. आवाज येतोय का? हो मॅडम, येतोय. हो हा, मॅम येतोय. अजून? मला मला एक स्काय विचारायचं. ब्लू, नेव्ही ब्लू आणि स्काय ब्लू, नेव्ही ब्लू, येल्लो आणि पर्पल. अरे वा, खूप छान, खूप छान. मला पण जांभळच दिसला मॅडम बस. अरे वा, क्राऊन चक्राचा कलर आहे तो. हम्म. खूप छान. बघा, जशी जशी आपण प्रॅक्टिस करतो, चक्रांची माहिती घेतो आणि त्या पद्धतीने जसं आपण वर्क करतो. आता साधं सोपं आहे. थ्रोट चक्रासाठी त्यांनी सांगितलंय का खोटं बोलू नका, चुकीचे शब्द तोंडातून काढू नका, प्रत्येक गोष्टीला थँक्यू बोलत राहा. तरी पण जर आपलं चक्र बॅलन्स होणार असेल तर आपल्याला तिथे काही करायची गरज नाही ना पुढं. सोपं सोपं आहेत. आपण हे पण स्वतः फॉलो करू शकतो. अजून? अजून कोणाला दिसले? माईक ऑन करा तुम्ही, मग तुमचं बोलणं होईल.
जयश्री मॅम मॅडम, तुम्ही पहिले माईक ऑन करा. तिथे माईकचं बटन आहे बघा, त्याच्यावर क्लिक करा. हो, हा, आता बोला. जांभळा कलर दिसतो मला हो का? अरे वा, छान आणि छान एकदम छान आल्यासारखं वाटलं हातापायाला पदीर झाल्यासारखं असं. छान छान. होतं तसं कधी कधी आपल्याला. हम्म. ओके, बोला मनीषा मॅडम, बोला. मला कलर नाही दिसला, पण जेव्हा आपण थर्ड आय वर आलो ना, तेव्हा असं म्हणजे एक प्रकाश टाईपचं दिसलं फक्त. छान छान. मॅडम आणि एक अजून हा, बोला बोला बोला. की आपण काल जी हिलिंग केली, तर जसं जिथं दुखणं आहे तिथं करतो, आणि कोणाला जसं बीपी शुगर आहे तर त्यांच्यासाठी सेम तीच पद्धत वापरायची का वेगळी? नाही नाही, हे बघा, आपण काल केलं नव्हतं का? तर समोरच्याचा जर काही हा हा दुखत असेल तर त्या समोरच्या व्यक्तीला उभं करायचं आणि त्याच्या पूर्ण हा आवरावरून आपण हात फिरवायचे. तर जिथं हात जड पडला तिथे त्या व्यक्तीचं दुखतं आहे, तर तिथे हिलिंग करायचं आहे प्रॉपर. तर आता कोणतं नाही, हिलिंग काल मला करायचं? हा, दुखत मग होतं मी ना, त्याच्यासाठी तर मी त्यांचं जे केलं होतं ते त्यांना लगेच फरक जाणवला. पण जसं त्यांना आता समजा एखाद्या व्यक्तीला बीपी किंवा शुगर आहे, तर त्यांना संपूर्ण बॉडीला करावं लागतं. हा, चांगलंय. मग मी काय म्हणते आहे, तुम्हाला मी ना आज एक पेपर पाठवेल, 2 पेपर पाठवेल, पीपीटी पाठवेल एक त्याची. तर त्याच्यामध्ये हे पॉइंट दिलेले आहे. जर तुमचं सर्दी खोकला झाला आहे तर तुम्ही कोणत्या चक्राला बॅलन्स करायचं आहे, कुठे हिलिंग द्यायचं आहे. तर तुमच्या प्रत्येक आजारानुसार तिथे दिलेलं आहे का तुमचं कोणतं दुखणं आहे तर तुम्ही कोणत्या चक्राला हिलिंग करायची. आता चक्रांच्या जागा मी तुम्हाला दाखवलेल्या आहे, ते तुमच्या प्रॉपर लक्षात आलेलं आहे. तर त्याच्यानुसार तुम्हाला तिथे हिलिंग करायचे आहे. तर ती पीपीटी मी आज तुम्हाला ग्रुपवर पाठवून देईल. ओके, त्याच्याप्रमाणे करायचं आहे. अजून काचेश्वर सर तुम्ही बोलत हा होते. मॅडम. एकच हो मिनिट. मॅडम, मला हा, मला ते जसं एखादी वस्तू आपण पेय उकळतं तसं प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे जे चक्र दाखवत होता असं उकळल्यासारखं उत्साहित होत होतं. अरे वा, असं खूप माझं छान. आणि मला हा हा हे एवढं दिसलंय मॅडम. हे धन्यवाद. खूप छान, खूप छान. हो, ठीक आहे. ओके छान मॅडम. अनुभव आला तुम्हाला. हो हो. अरे वा. अजून चला, मग आपण आता थांबायचं का? मॅडम थांबूया आता. उद्या प्रॅक्टिकल्स आहेत आपले आणि उद्या झिबूचे सिम्बॉल घेणार आहे. आता झिबूचे सिम्बॉल हा काही याचा भाग नाही आहे. आपला क्लास 5च दिवसाचा असतो, पण ते मी माझ्याकडून तुम्हाला एक्स्ट्रा अजून द्यायचं म्हणून तो क्लास असतो 1 दिवसाचा. अजून एक्स्ट्रा उद्याचा क्लास होईल आपला. तर त्याच्यामध्ये झिबूचे काही सिम्बॉल्स असतात ते आपण आपल्या लाईफमध्ये वापरू शकतो. तसे झिबूचे 88 सिम्बॉल्स असतात, पण त्यातले काही मोजके जे आपल्याला दैनंदिन जीवनासाठी खूप महत्वाचे आहे, तर ते सिम्बॉल मी उद्या घेणार आहे. त्याच्यानंतर 2-3 प्रॅक्टिकल होतील उद्या आणि डेली प्रॅक्टिस तुम्हाला काय करायची आहे ते सर्व उद्या सांगण्यात येईल. ओके, मॅडम मला एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला फोन करू का मी वैयक्तिक? तुम्ही आहे ना, मला आहे ना, हा. कोण मी बोलतोय? शुभांगी बिदरकर. शुभांगी. शुभांगी. हा, आता दिसल्या. हा, तर तुम्ही आहे ना, मला उद्या सकाळी 9:30 वाजेला फोन करा. बरोबर. ओके हा, ओके, थँक्यू. मॅडम मॅडम एक प्रश्न विचारायचा होता. बोला ना, बोला. म्हटलं आता मुलांचे पेपर वगैरे असतात की म्हणजे असं जॉबसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो का मुलांचं असं म्हणजे स्मरणशक्ती वगैरे? हो, करू शकतो. त्याच्यासाठीच मी उद्या तुम्हाला काही सिम्बॉल देईल, तर ते तुम्ही तिथं वापरू शकता. थँक्यू. ओके, हा. हो, थँक्यू आणि मॅडम. ज्या वेळेला आपण आता पुढची लेव्हल करतो, सेकंड लेव्हल, मास्टर लेव्हल करतो, तर त्यावेळेला मुलांचे आपण पेन चार्ज करून देऊ शकतो. नंतर आपले जे औषध गोळ्या आहेत त्या चार्ज करू शकतो. मुलांचे जे बुक्स आहेत, आता समजा उद्या त्याचा एखाद्या मुलाचा इंग्लिशचा पेपर आहे आणि इंग्लिश हा सब्जेक्ट त्याला हार्ड जातो, तर मग ते तुम्ही त्या बुकला जर हिलिंग करून दिलं आणि त्याला हे दिलं, विश्वास दिला मुलाला का तू छान अभ्यास कर, तुला सर्व आठवणार आहे, तर त्याला तो विषय हळूहळू सोपा वाटायला लागतो आणि त्याला त्या पेपरमध्ये छान मार्क मिळतात. आणि तो जर बाहेर गावी राहत असेल तर मॅडम काय करू बाहेर शकतो? गावी राहत असेल तर मी तेच सांगते आहे, आपण रेकी लेवल 1 शिकतो आहे, तर आपली इथे एनर्जी ही 10% आहे. ज्या वेळेला आपण सेकंड लेवल आणि मास्टर लेवल शिकतो तर आपण जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पाठवू शकतो.
म्हणजे मी इथे जरी बसले आहे तर मी आता ह्या क्षणाला अमेरिकेला हिलिंग पाठवू शकते. तिथे जो कोणी व्यक्ती असेल त्याला जर हिलिंगची गरज असेल तर मी त्या व्यक्तीला हिलिंग पाठवू शकते. म्हणजे आपण ज्या पुढच्या लेवल आहे तेव्हा आपली सेकंड लेवल जे आहे तेव्हा आपली एनर्जी ही 40% होते आणि ज्यावेळेला आपली मास्टर लेवल होते त्याच्यामध्ये आपली एनर्जी ही 100% होते. म्हणजे आपली एनर्जी 100% होते, आपण 100% एनर्जीने तिथे हिलिंग करतो. आता इथे तुमची एनर्जी ही 10% आहे. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला बाहेर गावी किंवा आता समजा तुम्ही घरी आहात आणि स्कूलमध्ये आपल्या मुलांना काही पोट दुखलं, काही त्यांचं दुखलं समजा, स्कूलमधून फोन आला तरी तुम्ही घरी बसून त्यांना हिलिंग करू शकता. हे पुढच्या लेवलमध्ये आहे. ही जी ओके. पहिली लेवल आहे ही स्पर्श चिकित्सा आहे. स्पर्श चिकित्सा म्हणजे काय, का त्या व्यक्तीला आपल्याला स्पर्श करून हिलिंग करायचं आहे. म्हणून मग स्पर्श करण्यासाठी ती व्यक्ती आपल्या जवळ राहणं महत्वाचं आहे का? बरोबर. ओके. स्पर्शासाठी जवळ पाहिजे ते. हा, तर ती व्यक्ती आपल्या समोर राहणं किंवा आपल्या जवळ राहणं महत्वाचं आहे. म्हणून या पहिल्या लेवलला स्पर्श चिकित्सा म्हटलं जातं. पण आता स्पर्श चिकित्सा करताना एखाद्याला काही जळालेलं आहे, काही जखम झालेली आहे, तर तिथे स्पर्श करायचा नसतो. थोड्या अंतरावर आपण तिथून हिलिंग करायचं राहतं. ओके. ओके. हा, Thank अशा you. केसेस मध्ये. थँक्यू मॅडम. हो. अजून मॅडम मला एक विचारायचं होतं, आसावरी हा, बोलते. बोला बोला. मॅडम आपण आता हिलिंग केल्यानंतर सपोज आपण दुसऱ्यांचं करतो, सपोज म्हणजे आता अजून तर नाही इन फ्युचर, तर त्यांची निगेटिव्हिटी आपल्यात येऊ शकते आणि येऊ शकते का, आणि ती आपली कशी येऊ नये म्हणून काय करावं? हो, हे बघा, त्यांची निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येऊ नये याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला प्रोटेक्शन घालायचं असतं. प्रोटेक्शनचं ब्रेसलेट येतं ते घालायचं राहतं हातामध्ये. त्यानंतर एक ब्लॅक पिरॅमिड असतं, ब्लॅक टर्मनाईट क्रिस्टलचा यूज करतो आपण त्याच्यासाठी. मग त्याच्यासाठीच मी काय करते, आपल्या प्रोटेक्शनसाठी पण आणि आपली एनर्जी क्रिस्टल जे आहे जमिनीच्या भूगर्भामध्ये असतात ते, तर त्या क्रिस्टलची एनर्जी 100% असते आणि आपली रेखीची एनर्जी 100%, आपण मास्टर लेवलला पर्यंत पोहोचतो तोपर्यंत. तर ही 200%च्या एनर्जीने आपण समोरच्याचं हिलिंग करतो. म्हणून मग मी काय करते, जो आपला रेकीचा जो क्लास आहे सेकंड लेवलचा, तेव्हा जो क्रिस्टल थेरपी हा जो सब्जेक्ट आहे, मी हा तुम्हाला बोनस म्हणून फ्री दिलेला कोर्स आहे त्याच्यामध्ये. नाहीतर त्या एका कोर्सची मी फक्त फी 5,000 रुपये घेते. आणि डाउजिंग हा जो एक कोर्स आहे त्याची एकट्याची फी मी 5,000 रुपये घेते. आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याच लोकांनी माझ्याकडे तो कोर्स केलेला आहे. 5,000 रुपये फी देऊन त्यांनी केलेला आहे. पण मी त्यांना तुम्हाला आता मार्च महिना लागेल, महिला दिन आहे, त्याच्यासाठी तो मी तुम्हाला ऍज अ गिफ्ट दिलेला आहे. म्हणजे तुम्ही आता जो 5,000 रुपयात मार्च महिन्यामध्ये तुमची जी सेकंड लेवल येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सेकंड लेवल, थर्ड लेवल, मास्टर लेवल, डाउजिंगचा क्लास आणि क्रिस्टल थेरपी असे 5 कोर्स तुमचं तिथे होणार आहे. ओके. अजून एक विचारायचं होतं, जसं आपण व्यक्तीचं हिलिंग करतो तसं आपण आपल्या वास्तूचं पण हिलिंग करू शकतो. हो हो, हे आता आपण वास्तूचं बघा आपल्या माहेरचं जे घर आहे त्याला सुद्धा तुम्ही हिलिंग देऊ शकता. त्याला पण जो कोणी ब्लॅक मॅजिक केलेला असेल ते सुद्धा तुम्ही इथे घरी बसल्या काढू शकता. त्याला सायकिक अटॅक म्हणतात. एखाद्या व्यक्तीचा काढू शकतात. आपल्या घराला कोणी जर सायकिक अटॅक केलेला आहे तर तो तुम्ही काढू शकता. पण आता हे मास्टर लेवलला होतं आपण, त्यावेळेला आपल्याला ती 100% एनर्जी लागते तिथे. आणि ज्या वेळेला आपण हिलिंग करतो कोणाला पण, तर त्यावेळेला तिथे एनर्जी एक्सचेंज घेणं खूप महत्वाचं आहे. तर आता हिलिंग कोणाचं करायचं, तर आपले जे मुलं आहे ते आपली जबाबदारी आहे. नंतर आपले मिस्टर आहे ते आपली जबाबदारी आहे. आपले आई वडील आहे ते आपली जबाबदारी आहे. आपले सासू सासरे आहेत ती आपली जबाबदारी आहे. म्हणून आपण ह्या लोकांना जर हिलिंग केलं तर यांच्याकडनं एनर्जी एक्सचेंज घ्यायचा नाहीये. बाकीची जी लोक आहे, जशी आपली बहीण आहे, भाऊ आहे, काका आहे, मामा आहे, ते लोक आता त्यांची जबाबदारी आपली नाहीये ना. तर त्या लोकांकडनं तुम्हाला हिलिंगची एनर्जी एक्सचेंज म्हणजे काहीतरी अमाऊंट घ्यायची आहे. जर ती आपण अमाऊंट घेतली नाही तर त्यांचं जे दुखणं आहे, त्यांच्या ज्या वेदना आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. आणि सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलं आहे, हिलिंग झाल्यानंतर क्लीन 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 आणि आपल्या नाभी चक्राजवळ असे क्रॉस हात घ्यायचे आणि कट 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 डिलीट 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 असं करायचं. आपले हात म्हणजे clean करून घ्यायचे. त्याच्यानंतर काय
त्यांची निगेटिव्ह एनर्जी आपल्यात नाही येणार. जी हा, आली हे बघा, आता ती जी जशी एनर्जी आहे, एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, एक निगेटिव्ह एनर्जी आहे. ओके. मग आपल्याला काय असतं, निगेटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी आपल्याला स्वतःचे प्रिकॉशन घेणं, आपलं प्रोटेक्शन करणं. आता इथे माझ्या याच्यातल्या बऱ्याच वस्तू इथे ठेवलेल्या आहे का त्या माझ्या प्रोटेक्शनसाठी आहे. माझं एकटीच प्रोटेक्शन नाही, हा जो माझा पूर्ण एरिया आहे तो मी प्रोटेक्ट करते. आता आपली जी सेकंड लेवल आहे त्याच्यात भरपूर अशा गोष्टी शिकवल्या जातात. का जसं मी आता क्लास करताना सुरू करायच्या आधीच इथे मी हे एक आवरा गुलाबजल आहे आणि त्याच्यात आवरा पावडर टाकलेली आहे. तर ती मी आधी पूर्ण माझ्या बॉडीला, इथे माझ्या लॅपटॉपला, माझ्या आजूबाजूला पूर्ण स्प्रे करते. आता हा क्लास झाल्यानंतर पण मी ते स्प्रे करून घेईन, कारण आता इथे बसलेल्या प्रत्येकाचीच एनर्जी पॉझिटिव्ह आहे असं नाहीये ना. आपण कोणाला बोलू शकणार आणि कोणाच्या मनात काय चालू आहे. तर आपण स्वतःचं प्रोटेक्शन करून घ्यायचं. आणि प्रोटेक्शन काय काय करायचं हे सर्व मी पुढच्या लेवलमध्ये सांगते. पण फर्स्ट लेवलमध्ये तुम्ही फक्त कट 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 डिलीट 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 करायचं. हातांचं क्लीन क्लीन क्लीन, हात पण क्लीन 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 करायचे आणि साबण लावून हँड वॉश करून घ्यायचे. ओके. थँक्यू मॅम. हा, ओके. चला आता आपण थांबूया. चला, तुम्ही सर्वांनी माझं ऐकून घेतलं. दिव्य रेकी शक्ती आपणा सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, दीर्घ आयुष्य देव हीच ईश्वराचरणी प्रार्थना. थँक्यू थँक्यू थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. थँक्यू मॅडम. बाय. टेक केअर. मॅडम तुम्हालाही थँक्यू. तुम्ही आम्हाला एवढा मोलाचा सल्ला देता. हो, थँक्यू थँक्यू. थँक्यू मॅम.